मनोजला पावसाळ्यात 2 बंधुराज आलेत मैदानावर. पहिला चेंडू ऑन साइडला पाठवला या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार चौकार. सुरुवात दमदार, आगाज दमदार. चौकाराने खातं उघडलं अरविंदने. अर्जुनभाई पाटील यांचा संघ, अध्यक्षांचा गावचा संघ. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. चंद्रकांत देखील बघा ट्रॉफ्यांकडे पाहतोय. विलास चेंडूचा पूल करत होता यावेळेला. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. बघा सुभाष आले, नितीन थांबले, कारण त्यांना मध्ये त्यांचा झेल आहे त्याला घेऊ दे, आणि तो सोप्पा झेल घेतला सुभाष मुंडेने. खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय. अरविंद बॅटर बाद होतो इथे. नवीन बॅटर तर सोमनाथ. शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2025 प्रमुख आयोजक आपण भेटले तर भरतदादा भोईर. या स्पर्धेचे प्रमुख आपण आयोजक आहेत जय गणेश विष्णू स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून नामाली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली. आणि आता अंतिम टप्प्यात आपण आलो. आणि आयवा झेलसाठी प्रेक्षकांसाठी 2000चा कॅश प्राइज असणार आहे. नाही ज्याचा बॅनरच्या पुढे समोर बसले त्यांच्यासाठी आहे का पारितोषिक? काना साळुंके तुम्हाला 4 भेटले तर चालेल ना, आम्हाला आनंद आहे. नाही तुम्हाला आम्ही पण सपोर्ट करू. विलास गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. सोमनाथ उडवला चेंडू. झेलची शक्यता आहे. हरेशाही यावेळेला ओ कव्हर रिजन मध्ये सोप्पा झेल सुटलाय. सोप्पा झेल सुटलाय. 5 धावा धावफल करते. ऐवा झेल साठी बघा पारितोषिक 2000. प्रेक्षक बघा आता केवढे दिसायला लागले सीमेरेषेवर. लहान मुलं बघा. नवनाथ साळुंकेचे सुपुत्र देखील बघा टाळ्या वाजवत आहेत, विठ्ठलाची धावा करतात की झेल येऊ दे 2000 मिळतील. विलास आज एकादशी देखील आहे. उडवलाय. लिडिंग एजे निलेश माते सांगितलं माझा झेल मी घेणार आहे. गुड कॅच. तिसरा गडी देखील बाद झाला. म्हणजे अजून एक हॅट्रिक बघायला मिळाल्याचे मोठा गावच्यात खेळाडूची. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. 2 मोठे विकेट्स मिळवलेत. राजेश येतोय. काल काय सागाव संघावर इथे बॅटिंग केली होती. असा संघ अडचणीत होता, त्यानंतर त्याने चांगली बॅटिंग केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आजही आपण ते पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणे जगदीश पाटील त्या किल्ल्यांचं आता नूतनीकरण करणं फार गरजेचं झालंय. आज दुर्गडीवर आपण पाहिलं त्या आपण त्या किल्ल्याचं देखील नूतनीकरण सुरू आहे. दुर्गडी गड आणि ते देखील मुक्त झालाय. विलास तो राजेश. ओ जबरदस्त चेंडू. खूप चांगला चेंडू. टर्न साठी खेळते. सरळ चेंडू निघून गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती. चौकार आल्यानंतर काय गोलंदाजी केली ते बघा. 1 चेंडू बाकी अजूनही. मेगा फायनलची मॅच. मोठागा विपक्ष काटई 40+ मध्ये आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघांमध्ये. उडवला यावेळेला. फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू सीमारच्या पार चौकार. उपशाखा प्रमुख महेंद्र कडू यांचं आगमन झालं. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. भंडारली गावचे उपशाखा प्रमुख महेंद्र कडू साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. गोलंदाजी मार्कवर कोणी तो पाहायचंय.
जुगनू बघा थोडस नाराज एक ट्रॉफी जाणार आहे गावात अंतरली गावात. निलेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग टाकला शिवाजीला बडे पावशा. ओ चांगला चेंडू बॅटची आतली गडा विलास वेगाने आल्या त्यावेळेला. विलासची इच्छा होती मारायची कदाचित त्यांना माहिती आहे की निलेश आले नाहीत बॅकिंगला त्यामुळे ते धावत नाही मारत नाही चेंडू. 10 धाव संख्या. कोणता खेळाडू सायकल घेऊन जाणार कोणता खेळाडू शूज मिळणार कोणत्या गोलंदाजाला कोणत्या फलंदाजाला शूज मिळणार आणि कोणत्या क्षेत्रशाला कॅप मिळणार. निलेश ओ चांगला चेंडू शरीराच्या दिशेने फक्त पुश केलाय गोलंदाजाच्या दिशेने. डॉट चेंडू. नाही कुणाला काय मिळेल फक्त कल्पेशच सांगेल आम्हाला. ओ वेगवान गोलंदाजी काय गोलंदाजी करतोय बघा निलेश. या आधी संत गतीने पण आता प्रचंड वेगाने चेंडू टाकलाय. डॉट चेंडू. नाही भरपूर अनुभव आहे. त्यांचे सुपुत्र देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतात. ओम म्हात्रे सलामीला येतात ते देखील. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. फुलटॉस आहे यावेळेला कव्हर रिजन मधनं चेंडू वेगाने चाललाय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय तोपर्यंत आपण 2 मिनिटात राजेशला 2 मिनिटात काटेपोटी प्लस संघाला धावसंख्या दाखवा 12. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. अंतिम सत्र सुरू आहे. निलेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो शकला राजेश. हो चांगला चेंडू होता यावेळेला लाउंडी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला यावेळेला मिडविकेट रिजन मध्ये मंगेश आलाय थोडंसं मिसफीड झालीये. 2 मिनिट आहेत धावसंख्या दाखल करते 14. षटक संपलंय 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 14. 12 चेंडूंमध्ये 14 धावा आल्या आहेत. जगदीश पाटील चांगली गोलंदाजी बघायला मिळेल मोठा गाव संघाच्या माध्यमातून. सायकलवरती नजर आहे. निलेश मात्रेंना बऱ्याचशा बक्षिसे मिळाल्या असतात. आता हे फक्त त्यांचं नावाला साजेल असे बक्षीस आहेत. त्यांनी सांगितलं होतं की आपल्या इंटरव्ह्यूमध्ये की मला बक्षीस आता नको पण मी माझ्या गावासाठी क्रिकेट खेळतो हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महेंद्र आलेत. हो चांगला चेंडू डाउंडी ग्राउंडच्या मध्ये फटका चांगला यावेळेला वाडीश लॉंगरला चेंडू चाललाय. मंगेश येतोय चांगलं क्षेत्रशन गुड थ्रो. खूप चांगली फेकी. क्रिकेटने प्रचंड काही दिले या खेळाडूला. आता फक्त ना तुम्हाला पाहिजे ते जगदीश पाटील समाधान आणि ते समाधान मिळते त्यांना 40 प्लसच्या माध्यमातून. चांगला चेंडू चेंज ऑफ पेस. महेंद्र मात्रे काय गोलंदाजी करतोय बघा ना. या आधीच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. आपण त्या सामन्यामध्ये 2च धावांचं षटक फेकलं होतं. आता देखील चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये 1च धाव दिली. चांगलं क्रिकेट बघायला भेटतं महेंद्र मात्रेच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो शकला राजेश. 15 झालेत. हो चांगला फटका यावेळेला मिड ऑफरून चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मिसफील्ड चेंडू सीमा रेषा पार चौकार. 2 पायात गॅप राहिली का तो दगा मिळतो. धावसंख्या 19. निलेश मात्रेला माहिती आहे आता धावा जेवढ्या होतील त्या धावा मग संध्याकाळच्या सत्रामध्ये करणं अवघड जातं. कोणत्याही संघाला त्यांना माहिती आहे कमी लेखता कामा नाहीये. कोणता संघ कधी पलटवार करेल सांगू शकत नाहीये. महेंद्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघात 30 घेऊन आलाय. स्ट्रायकला राजेश पाटील चांगली बॅटिंग करतोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चालला यावेळेला आपण तर वडिश लॉंगरला चांगलं क्षेत्ररक्षण होते. काय मंगेश वेगाने येतोय 20 धावा दाखल करती. उडवला चेंडू उंच गेलाय. महेंद्र सांगितलं माझा झेल मी घेणार आहे. ओ गुड कॅच कार्बन कमाल कॅच. झेल आवडला एकदा टाळ्या होऊन जाते. लाज जवाब झेल.
पाणी पाणी उद्या 26 जानेवारी म्हणजे उद्या 25 जानेवारी उद्या रणधुमाळी शर्ती शौकींसाठी क्रिकेट स्पर्धा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस समारंभाच्या वेळी कॅमेरा येईल इथे तकदीर आलेत नवीन बॅटर संदीप आले संदीप चौधरी महेंद्र गोलंदाजी मार्कवर 20 धावा झाल्या आतापर्यंत हो उडवलाय फटका यावेळेला चांगला आहे आल्या आल्या खेचलाय हो गुड कॅच आयवा झेल पकडलाय नवनाथ साळुंके बंधुराजाने काय बात आहे म्हणजे वाटतं तलोजावर नाही ते आले त्यासाठी कॅच पकडायला बघा लगेच भरत दादा लगेच चष्मा लावला किशाला बघा आणि लगेच 2000 गेला थांबा थांबा देऊ 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 दादा आता त्यांना तुम्ही काही बोलला तर ते 2000 घेऊनच जाणार आहे तो धावा दिला धाव फलक आपण पाहू शकता 26 नाही आता काही नाही त्यांची सौभाग्य किती खुश असेल आता कॅमेरामॅन बाबा शिवम गोंदली तो देखील खुश आहे बघा ना गावात पैसे आलेत एक भाऊ स्पर्धेचं आयोजन करतो एक भाऊ झेल पकडतो नाही म्हणतात ना देव देतो त्याला सर्व काही देतो आता दिलीप पाटील सगळा खेळाडू तिथे उभा आहे पण त्यांच्या हातात झेल नाही आला 26 धावा अंतिम षटक दत्ता आले दत्ता दत्ता भोईर आले अंतिम षटक 26 आले चला फास्ट खेळायचा अजूनही बघा धूर किती प्रचंड प्रमाणात निघतोय मेगा फायनलची मॅच धन्यवाद देऊ आमच्या डीजे मास्टरला धन्यवाद देऊ आमच्या लाईव्ह टेलिकास्टला वेल लेफ्ट केलाय पण वाईट चिकून करताय धाव संख्या 27 धन्यवाद देऊ आमच्या लाईव्ह टेलिकास्ट धन्यवाद देऊ सौरभ आमच्या अजन कमिटीला धन्यवाद देऊ आमच्या गुणलेखकांना धन्यवाद देऊ आमच्या समालोचकांना आणि खास करून धन्यवाद देऊ नवनाथ साळुंके यांना की त्यांनी आम्हाला 2 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली आहे फुलटॉस आहे यावेळेला डान्सिंग डाऊनच्या बाजून चेंडू चाललाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे महेंद्र गुड थ्रो दत्ताने काय चूक केली बघा इथे बॅटर बाद झाला असता 2 धाव मिनिटात धाव संख्या आपल्याला ती 29 नाही विनोद पाटीलचा देखील आम्ही सकाळपासून अनाउन्समेंट करतोय कारण ते देखील आम्हाला इथे मोलात आपण त्यांनी सहकार्य केलं नाही त्यांच्या घरी गौरी पण त्यांनी सांगितलं की नवनाथचा प्रेमा खातीर मी ते आलोय चेंडू आपण तर फ्रिजन मध्ये चालला एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक आले आहेत तर संख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा 30 धावा दाखल करते लागल्यात 4 चेंडूचा खेळ बाकी आहे धावा आल्यात आता मी तर म्हणेल कारण का ज्याप्रमाणे आपण बाद झाले ते फलंदाज मनोज अरविंद त्यानंतर बॅकफुट गेले स्क्वेअर कटचा लाजवाब फटका संदीप काय बॅटिंग करतोय जबरदस्त बॅटिंग करतोय 34 धावा दाखल करते लागल्यात 2 चेंडू मध्ये 10 धावा उपयुक्त केल्यात संदीप चौधरीने आणि 2000 आपण तर राजेशला देऊन देखील गेला तो जगदीश पाटील बघा आता एक प्रेक्षक खाली बसलाय त्याला कसं कॅच मिळेल समोर 2 भिंती उभ्या ओ वेगवान चेंडू डॉट चेंडूची समाप्ती 34 झाल्यात किती धावांचं लक्ष आता पाहायचंय 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे दत्ता राईट राऊंड कडे मारक होतोय ओ चांगला चेंडू खाली राहिलाय संबर इंडिव्ह म्हणते तर वावटने प्रकाश बघा काय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय एकच धाव धावसंख्या दाखल 35 अंतिम चेंडू महाराष्ट्राचे लाडके गायक रामदादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत जवळजवळ 8 ते 10 भाषेत ते गाणे बोलतात साऊथ इंडियन असो गुजराती असो तामिळ असो मराठी हिंदी इंग्लिश यष्ट्या उद्ध्वस्त बॅटर बाद आणि धावा द्यायला दाखल करते आपण पाहू शकता 35-36 चं लक्ष असणारे मोठा गाव संघासाठी
पायचा इथून मात्र मोठा गाव चॅम्पियनशिप पटकावतोय की काटाई संघ त्यांना रोखतोय जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक जगदीश पाटील यांच्याकडे मी बाळू पाटील आपला श्रद्धा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट धन्यवाद तर निलेश साळुंके बाळकृष्ण आपण यायचं लवकर कैलास आपण सर्वांनी या चला कमिटी मेंबर्स या लवकर बघा आपण तर उत्तम मुकादम अभिमन्यू साळुंके मंगेश पवार कैलास मुकादम रेवन साळुंके प्रकाश साळुंके सुभाष साळुंके गुरुनाथ पाटील मेघनाथ पाटील चौरंग पाटील निलेश साळुंके बालकृष्ण पाटील काना साळुंके दिलीप पाटील सुरेश पाटील दीपक पाटील राजेश साळुंके दीपक साळुंके नवनाथ साळुंके आणि चंद्रकांत मुकादम सर्व जेवढे असतील तेवढ्यांनी लवकर यायचंय तर मॅच इथून पाहायचं कोणता संघ जिंकतोय कोणता संघ उपविजेता ठरतोय जाणण्यासाठी जाऊया शेवटच्या सत्रात आमचे साथी समालोचक जगदीश पाटील यांच्याकडे धन्यवाद तर दरम्यान आमचे 14 गावातील शाखा प्रमुख महेंद्र दादा उपस्थित आहेत मंचावरती त्यांचा सुद्धा सन्मान करतोय मी सुरेश विनंती करेन सुभाष साळुंके यांना की आपल्या असे आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करावा त्याचबरोबर बाळू पाटील बालू पाटील त्याचबरोबर खरं तर 2 दिवसीय स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं समालोचन केलं ते आमचे साथी समालोचक मित्र गेली कित्येक वर्ष कल्याण डोंबिवली परिसरामध्ये ज्यांचा आवाज कायम राहिला ते आमचे बाळू पाटील सागावचे त्यांचा सुद्धा या मंचावरती केला जातोय सदिच्छा सन्मान त्याचबरोबर आमचे 40+ ग्रामीण संघटने आणि संघटनेमार्फत अतिशय चांगले स्कोरिंगची भूमिका हे पार पाडतात खरं तर एक टॅलेंटेड स्कोरर आहे हुशार व्यक्तिमत्व आहे कारण जेव्हा कल्पेश असतो तेव्हा आम्हाला सांगण्याची काही गरज पडत नाही प्रत्येक खेळाडूची नावं त्याच्या मुखात असतात किती स्कोर झाला किती चेंडूमध्ये किती धावा पाहिजेत ही इत्तेंभूत माहिती ठेवत असणारा हा आमचा ऑफिशियली स्कोरर कल्पेश पाटील नागाव यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय तर ज्यांनी आज आमच्या विनंतीला मान देऊन म्हणजे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन इथे आले ते म्हणजे आमचे नारिडी गावचे एक जबरदस्त आवाज जगदीश पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय जगदीश पाटील यांचा देखील सन्मान करायचा आपण तर जगदीश पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय व्यासपीठावर मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण पाहिले तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख आपण पाहिले तर भरत शेठ भोईर साहेबांचा देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर चला सर्वांनी या सर्व खेळाडूंनी मॅच चालू करायचे सामना सुरू करा एक मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जाते चला लवकर सन्मान केला जातो भरत शेठ भोईर साहेबांचा दहिसरगावचे आहेत आमचे मान्यवर आहेत या स्पर्धेचे प्रमुख मुख्य आयोजक आधारस्तंभ कॅमेरामॅन मॅच सुरू करायचे गोलंदाजी मार्कवर आपण येतोय केशव येतोय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चाललाय चेंडू मिड विकेटला पहिल्या बॉलवरती 4 धावा निलेश मात्रे यांच्या बॅटमधून गरज आहे ती एकूण 36 धावसंख्येची सुरुवातीला जे धक्के दिले काटाई संघाला त्या धक्क्यातून सावरला आणि त्यानंतर विजयासाठी लक्ष ठेवले 36 केशव चौधरी ओ चांगला बॉल अगदी पुढ्यात होता धावबाद करण्याची संधी होती त्याचबरोबर आमचे डीजे आकाश आपला सुद्धा सन्मान करण्यात येईल क्रिकेट विथ म्युझिक आमचे नवनाथ आहेत नवनाथ वालिलकर त्याचबरोबर वनाई वर्ल्ड
टेनिस लाईव्ह नको हेमंत आहेत आमचे ऑफिशियली ऑपरेटर, त्यांचा करूया आपण सन्मान. चांगला चेंडू, हलकसा अपील, मात्र पंचांनी सांगितलं की चेंडू लेगबायच्या स्वरूपामध्ये एकदा मिळत असताना एकणे धावसंख्या पुढे सरकता पहा मिळतो आपल्याला. त्याचबरोबर मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर राजेश भोईर आपण सुद्धा यायचं आहे. हो, फटका चांगला आहे, मात्र खेळाडू उपस्थित आहेत त्या ठिकाणी. सोमनाथ आले आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. असं वाटलं की आता चौकार मिळेल. रिव्हर्स खेळांचा प्रयत्न केला गेला. एकूण धावसंख्या 7. पहिल्या बॉलवरती चौकार. मेगा फायनलचा मॅच पाहायला मिळतो आपल्याला. पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली आल्यात, बॉलच्या आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मोठा गाव संघाला. न्यू बॅटर नितीन भोईर मैदानामध्ये आल्यात. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू येत असताना केशव चौधरी. पॉवर प्लेचं एकमेव षटक. 36चं टार्गेट या मॅच मध्ये. मेगा फायनलचा सामना 2 बलाढ्य संघामध्ये. बॅक टू बॉलर्स खेळल्यात, मात्र मिडॉनचा फिल्डर पुढे सरकलाय. एक धाव मिळत असताना चांगलं षटक राहिलं मी म्हणेन, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली केशव चौधरी या गोलंदाजाने आणि अखेरकार पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 1-8. चला या स्पर्धेमध्ये पाहतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट नाबाली 40+ आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2025. अत्यंत चांगल्या पद्धतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 1, 2, 3 असे 3 दिवस चालणारी स्पर्धा नागाव 40+ चे मैदानावरती आणि सातत्याने या मैदानावरती आता येणाऱ्या काही दिवसामध्ये सातत्याने स्पर्धा पाहायला मिळतील. या 29-30 नागाव 40+च्या मॅचेस याच मैदानावरती होतील. पुन्हा एकदा उद्या रेग्युलर संघाच्या मॅचेस सुद्धा होतील. त्याच्यानंतर नाईट सुद्धा आहे. नंतर बऱ्याचशा स्पर्धा, कारण आता एकमेव मैदान राहिले इथे. त्याचबरोबर सचिन पाटील यांची सुद्धा स्पर्धा अपकमिंग आहे. गोलंदाज मनोज पाटील आल्यात. दुसरं षटक. नितीन भोईर आणि निलेश मात्री जोडी पाहतोय आपण. आता फिल्डिंग मात्र अगदी क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळेल, जेणेकरून एखादा आता ब्रेक थ्रू मिळेल का. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या 36 करायच्या असताना. पहिलाच बॉल उडून दिलाय. फिल्डर उपस्थित झाल्यात, मात्र 2 धावा. शिवाजी होते त्या ठिकाणी. 2 धावा मिळाल्या एका बॉलवरती. मी म्हणेन सातत्याने आयोजन करत असताना जय गणेश विष्णू स्पोर्ट नाबाई संघ 40+ ज्याने कंबर कसले येते, कारण आता आयोजन करणं तेवढं साधी सोपी गोष्ट राहिली नाही आहे. आणि फटका चांगला आहे आणि झेल
हो पुन्हा एकदा चेंडूला हुक केलाय, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला, दोन फिल्डर धावतात. तोपर्यंत धावचीची संधी आहे का? ओ यस, मात्र चेंडू दोन टप्प्या घेत असताना आला. त्यामुळे दोन धावा वेगाने पाहायला मिळाल्या. लेटकट केल्यात, बॅकफुट पॉइंटला झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. नितीन भोईरची विकेट मिळाली आहे. काना होती त्या ठिकाणी, चेंडूला अडवलंय. धावसंख्या झाली होती 19. दुसरं षटक 19 धाबा झाल्यात. अत्यंत चांगले, मी म्हणेन सुरुवातीला थोड्या धावा आल्या नाही, नंतर काटेरी संघाने चांगला स्कोर बनवला फायनल खेळत असताना. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ज्यांनी खरं तर पोटीप्लसचं क्रिकेट जिवंत ठेवलंय ते विद्यमान अध्यक्ष कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनचे श्रीमान अर्जुनभाई पाटील साहेब सुद्धा सामना पाहतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. फटका चांगला आहे, रन्स मिळाल्या 4. चला, ज्या प्रेक्षकांनी झेल टिपला यायचंय. भरत शेठ भोईर आमचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्या वतीने हे पारितोषिक होतं. 2 ओव्हरचा खेळ संपला. 15 ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, त्यानंतर 15. एकूण धावा झाल्या त्या 23. आता गरज आहे 12 चेंडू 13. चला, 12 चेंडू 13. येथे फटका चांगला हवेत खेळल्यात. कॅचिटचा कॉल आहे मात्र नाही आहे, थांबले थोडेसे. अरविंद पाटील आल्यात आता. 11 चेंडू 12 करायच्यात. चांगली बॅटिंग होत असताना निलेश म्हात्रे
बिग शॉट घ्यायचा होता, हलकसा अपील केलं. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. लेगबायच्या स्वरूपामध्ये हॅट फॅक्टर जास्त होता, त्यामुळे पंचांनी सांगितलं नॉट आउट. एक धाव मिळाली. धावसंख्या 29. अद्याप गरज होती आता 7 धावसंख्येची. या मॅच मध्ये सुद्धा आता 7 धावा करायच्या आहेत. मेगा फायनलचा सामना आहे दोन संघामध्ये. ट्रॉफीसाठी चाललेली लढत पाहा मिळतो आपल्याला, चॅम्पियन पदासाठी. फटका येथे सुद्धा चांगला आहे, एकच धाव. यावेळेस फटका चांगला आहे विजयाचा, आणि ते झेल सोडलाय. लहान मुलं हो वेदांत होते का, नवनाथ सालुंके यांचे सुपुत्र, आणि सामना फिनिश केलाय, चॅम्पियन ठरलाय. स्टंपला हात नकाला. उद्या याच ठिकाणी मॅचेस आहेत. चला आता सामना संपलाय. काही सन्मान आहेत, आपण सन्मान करू. पंच या, आपण पंच. पंच चला, आपण संदीप बाणे सर यायचं, आणि त्याचबरोबर आमचे दुसरे पंच दीपक चौधरी काटे, आपण सुद्धा या. आपला सुद्धा सन्मान केला जाईल. चला पंचांचा करा, आणि सर्व खेळाडू खुर्च्या ना, ऑल इंडियर्स खुर्च्या घेऊन या. खुर्च्या आहेत त्या घेऊन या. चला पंचांचा सन्मान करूया. संदीप बाणे